भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी बेकायदा नसल्याचा दावा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला होता। तसंच जमिनीची संपादन प्रक्रिया अपूर्ण असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। मात्र ही जमीन एमआयडीसीसाठी संपादित असून ती औद्योगिक कारणासाठी उद्योजकांना देण्यात आल्याचं या संबंधातील कागदपत्रातून स्पष्ट होतंय। या जमिनीवर एमआयडीसीने औद्योगिक प्लॉट्स पाडले असून त्या ठिकाणी विविध प्रकारचे छोटे मोठे उद्योग सुरू असल्याचंही निदर्शनास आलंय। या पार्श्वभूमीवर खडसेंना केलेल्या दाव्यांवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या सर्व घटनाक्रमांचा आढावा एमआयडीसी मधल्या त्या प्लॉटवर प्रत्यक्षात जाऊन घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। आपल्या कुटुंबियांच्या नावाने ज्या जमिनीचा व्यवहार झालाय त्या जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्णच झाली नसल्याचा दावा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या खुलास्यामध्ये केलाय। त्याचप्रमाणे ती जमीन निर्बंधमुक्त असून त्याची खरेदी हा बेकायदा व्यवहार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। या संदर्भात आम्ही एमआयडीसीकडे पाठपुरावा केला आणि एमआयडीसीकडून जी कागदपत्र मिळाली त्यातली वस्तुस्थिती मात्र जरा वेगळीच असल्याचं निदर्शनास येतं। कारण एमआयडीसीनं म्हणजे ज्या जमिनीची खरेदी ही आता एकनाथ खडसे यांच्या कुटुंबियांनी केली आहे त्या जमिनीचा सर्वे नंबर आहे 52/2/2। या जमिनीची सद्यस्थिती किंवा या प्लॉटची सद्यस्थिती काय आहे याविषयीचा अहवाल एमआयडीसीकडे आता तयार आहे आणि त्या अहवालानुसार या जमिनीमध्ये म्हणजे या 3 एकर जमिनीमध्ये एकूण 13 प्लॉट्स पाडण्यात आलेले आहेत। त्यापैकी 12 जे प्लॉट आहेत ते औद्योगिक कारणासाठी वेगवेगळ्या उद्योगांना लीजवरती किंवा भाड्याने देण्यात आलेले आहेत आणि याशिवाय एक जो प्लॉट आहे तो मोकळा आहे। याचाच अर्थ असा होतो की एमआयडीसीची जी आहे संपादन प्रक्रिया केवळ पूर्णच झालेली नाही तर संपादन होऊन हे जे प्लॉट आहेत ते उद्योगांना हे देण्यात देखील आलेले आहेत आणि म्हणून त्याची पडताळणी करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलोत। ही आहे भोसरी एमआयडीसी ज्या ठिकाणी हे प्लॉट पाडले गेलेले आहेत त्यातलाच हा प्लॉट आहे जे 418 ज्याची माहिती या कागदपत्रांमध्ये देखील आहे। या प्लॉटवरती ऑटोटेक इंडस्ट्रीज असं नाव देखील लावण्यात आलेलं आहे। म्हणजेच एमआयडीसीने दिलेले जे प्लॉट आहेत ते औद्योगिक कारणासाठी वापरात आहेत। असं सगळं असताना खडसे मात्र दावा करतायत की हे जे प्लॉट आहेत त्याची संपादन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। केवळ हा एकच प्लॉट नाही तर या ठिकाणी असे अनेक प्लॉट आहेत म्हणजे तिकडे 401 क्रमांकाचा प्लॉट आहे, 402 क्रमांकाचा प्लॉट आहे, 420 क्रमांकाचा प्लॉट आहे। तर हे सगळे जे प्लॉट्स आहेत ते एकमेकांना लागून असे आहेत। त्यामुळे ही सगळी जी जमीन आहे ही सलग अशा स्वरूपाची होती। ज्या जमिनीचे मूळ मालक हे उकाणी होते आणि या उकाणींकडून ही एकनाथ खडसेंच्या कुटुंबियांनी विकत घेतली। एमआयडीसीला अंधारात ठेवून एमआयडीसीच्या परस्पर हा व्यवहार झालाय। इतकंच नाही तर हे जे काही उद्योजक आहेत ज्यांनी एमआयडीसीकडे पैसे भरून हे प्लॉट या ठिकाणी ताब्यात घेतलेत त्यांना देखील या गोष्टीची कल्पना नसावी आणि असं सगळं असताना खडसे मात्र म्हणतायत की आपला व्यवहार हा बेकायदेशीर नाहीये, बेकायदा नाहीये। त्यामुळे एमआयडीसीकडे या संदर्भात जेव्हा विचारणा केली त्यावेळेस एमआयडीसीकडनं उत्तर मिळतंय की आमच्याकडे या संदर्भात कुठल्याच प्रकारची तक्रार आलेली नाहीये। आता आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की एमआयडीसी नेमके कुणाच्या तक्रारीची वाट पाहते येते। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।